ही पहा किती मोठी अशी प्रॉन्स कोलंबी आहे। तुम्ही गेस करू शकता की किती मोठ्या आहेत त्या। आणि म्हणजे एका कढईमध्ये जवळजवळ फक्त 5च कोलंब्या राहिल्या आहेत। ते बघा मस्त असा कोलंबीचा रस्सा म्हणा किंवा मसाला म्हणा, तर हा नुसता तोंडाला पाणी सुटला इतका चमचमीत टायगर प्रॉन्स मसाला तयार झालेला आहे। आणि काही जास्तीचे साहित्य नाही, कमीत कमी साहित्यात आपला चमचमीत व स्वादिष्ट असा प्रॉन्स मसाला तयार झालेला आहे। ही रेसिपी एकदम सोपी आहे। चला तर मग पटकन रेसिपीला आपण आता सुरुवात करूया। ते बघा इथे मी मोठ्या म्हणजे हे त्याला टायगर प्रॉन्स सांगतात, तुम्ही गेस करू शकता किती मोठी आहे। बघा हे माझ्या हाता एवढी आहे बघा। आणि ह्याच्यावर टायगर सारखे म्हणजे असे पाठीवर असे चट्टे असतात ब्लॅक जसे, त्यामुळे याला टायगर प्रॉन्स सांगितली जाते। आणि ही कोलंबी चवीला खूप छान लागते। तर आता ह्या कोलंब्या आहेत त्या मी स्वच्छ करून घेते। तर बघा इथे मी कोलंब्या आहेत त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। इथे नारळाचं दूध घेतलेलं 1 बाउल एवढा घेतलेला आहे, टोमॅटोचा प्युरी घेतलेली, कांद्याची प्युरी आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। तर आता आपण सुरुवात करूया। इथे मी पॅन मध्ये तेल टाकून घेते। आता तेल गरम झाल्यावर आपण थोडासा त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया फोडणीवर। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून घेते मी आणि 1 मिनिट मध्यम गॅसवर आपण हे फ्राय करून घेऊया। त्यानंतर आपण जी कांद्याची प्युरी केलेली आहे ती टाकून घेते मी आणि ती सुद्धा आपण 1 मिनिट असं मिक्स करून घेऊया, फ्राय करून घेऊया। आणि आता जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती पण मी टाकून घेते। ह्यामध्ये आपला रस्सा हा मस्त असा जाड होतो। आता हे मस्त असं आपण तेलावर शिजवून घेऊया, म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कांद्याचा आणि टोमॅटोचा आपला रस्स्याला अजिबात वास येणार नाही। तेव्हा मस्त असं तेल सुटून लेला आहे आणि शिजलेला आहे। तर आता मी त्या मसाले टाकून घेते। ही आहे काश्मीरी रेड चिली पावडर, आहे घरगुती मसाला टाकून घेते, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता कमी जास्त। हळद टाकून घेते मी कलरसाठी आणि हे आहे मीठ चवीप्रमाणे। इथे आपण जास्तीचे काही मसाले वगैरे वापरणार नाही आहोत, ते एकदम मस्त असं घरगुती कमीत कमी साहित्यात बनवणार आहोत छानपैकी बिग प्रॉन्स मसाला। आता सर्व मी मिक्स करून घेते। बघा छान असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे 2 मिनिट। आणि त्यामध्ये बी जे आपण नारळाचं दूध काढलेलं आहे ते टाकून घेते आणि ते सुद्धा आता मस्त असं मिक्स करून घेऊया। नारळाच्या दुधामध्ये जी आपण हे जी कोलंबीचा रस्सा बनवतो खूप टेस्टी लागतो आणि खूप चवीलाही छान लागतो। बघा सर्व आता मस्त असं मिक्स झालेला आहे। त्यामध्ये आता ज्या कोलंबी आहेत त्या मी सोडून घेते। सर्व कोलंब्या मी ठेवून दिलेल्या आहेत। थोडीशी चिंच घेतलेली आहे, तर आपल्या चिंचेचं आपण पाणी टाकणार आहोत, तुम्ही कोकमचं आगळही टाकू शकता। तर आपण थोडासा रस्सा करणार आहोत त्यामध्ये शिजण्यासाठी। बघा थोडंसं मी आता हे कोलंबी आहेत त्या वरती खालती करून घेते आणि बघा आता हा जो चिंचेचा पाणी केला तो टाकून घेते आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। आणि 7 ते 8 मिनिटं आपलं हे शिजवून द्यायचं आहे, कारण की कोलंब्या ह्या मोठ्या आहेत त्या शिजायला वेळ लागतो आणि मध्यम गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघा मस्त अशी उकळी फुटत चाललेली आहे आणि नारळाच्या दुधामधल्या अशा कोलंब्याचा रस्सा खूप छान आणि टेस्टी लागतो। ते पाहू शकताय बघा मस्त असा आपला कोलंबीचा रस्सा तयार झालेला आहे छानपैकी। करी म्हणा, रस्सा म्हणा, नाहीतर मसाला म्हणा, बघा कितपत अशी मोठी अशी कोलंबी आहे तुम्ही पाहू शकता। आणि गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते, अप्रतिम। आणि तुम्ही असंही चपातीबरोबरही खाऊ शकता, रोटीबरोबरही। तर बघा मस्त अशा कोलंबीचा रस्सा तयार झालेला आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि ही कोलंबी प्लेटमध्ये काढून घेते। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीचा कोलंबी मसाला नक्की करून बघा। आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र मैत्रीण आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब आणि बेल आयकॉन बटन दाबा। तोपर्यंत मस्त रहा आणि मस्त खा। पुन्हा भेटूया अशाच नव्या वेगळ्या रेसिपीमध्ये।